उत्तूरमध्ये ग्राउंडचा विषय फार मोठा आहे, तर तो काय विषय आहे? हे बघा, जवळजवळ 2002 पासून सत्ताधारी सत्तेत आले, तेव्हापासून ते आज तक आहेत. सर्व मुलं ग्राउंड मागत आहेत. त्याच्यावर सर्व मुलांनी अर्जही भरपूर केलेले आहेत की ग्राउंड मिळावा म्हणून. तरी त्यातील अजूनही पुढाऱ्यांनी त्यावर लक्ष दिलेलं नाही. बरं, तो ग्राउंड लेवलच्या विषय जर घ्यायला गेला तर ग्राउंड हा सगळ्या मुलांचा विषय आहेच. पण यातील एक मुद्दा असा आहे की ज्यावेळी तुम्ही पाणी स्कीमची ज्या टाक्या बांधल्या त्या ठिकाणी तुम्ही जरी 4 एकर मागणी केला कलेक्टरांच्याकडे की पाण्यासाठी टाकी मिळावी, टाकीसाठी जागा मिळावी म्हणून, आणि त्या जागेतील मुलांना खेळायसाठी ग्राउंड थोडं आणि पाण्यासाठी जागा दिला तरी होऊ शकते. पण ते करायची त्यांची मनात मानसिकता नाही. मग तुमच्या सतरंज्या उचलायच्या कोणी? सगळ्यात मोठं पोरं जर झेंडा घेऊन फिरायला पाहिजेत, सतरंज्या उचलायला पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना द्यायचं नाही आहे. गावाच्या मुलांसाठी हा विकासाचा जो मुद्दा आहे त्यावेळी द्यायचं नाही. आज गावातील भरपूर मुलं PSI झाली आहेत, मिलिटरी भरती झाली आहेत. हे त्यांच्या कुटुंबियाचं सगळ्यात मोठं योगदान आहे, कुठल्याही पुढाऱ्यांचं योगदान नाही आहे. आपण विठ्ठलाच्या माध्यमातून असेल किंवा विद्यार्थी म्हणजे माझी विद्यार्थी संघटना उत्तर विद्यालय उत्तरच्या संघटनेच्या माध्यमातून असेल, त्यावेळेपासून विठ्ठलदांनीसुद्धा मागणी केलेली आहे की ग्राउंड मिळालं पाहिजे म्हणून. त्यावर अद्याप अजून कोणीही त्याच्यावर भाष्य किंवा देऊया ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही विषय नाही आहे.